हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो खूपच जबरदस्त असा आहे. कारण यामध्ये जानकी, ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांनी जे आहे तर राहुलचं सत्य समोर आणण्यासाठी एक प्लॅन आखलेला असतो. पण मात्र तो प्लॅन इथे फसतो. कारण जे काही त्यांनी प्लॅन इथे रचलेला आहे तो त्याच्याबद्दल कल्पना अगोदरच इथे राहुलला माहिती असते आणि त्यामुळे जे आहे तर राहुल त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटा करतो. पण कशा पद्धतीने करतो प्रेक्षकांनो, तर चला जाणून घेऊया की नेमकं काय घडतं. राहुल त्यांच्यावर त्यांचा डाव हा कसा जे आहे तर पलटवतो आणि त्याला नेमकं हे कसं कळतं की जानकी ऋषिकेश यांनी जे आहे तर त्याच्या विरोधात तिथे प्लॅन रचलेला आहे. जे आहे तर राहुलला शर्वरीच्या फोनवरून एक मेसेज जातो. आता तेव्हा राहुल तो मेसेज बघतो आणि बोलतो, शरूने असा कसा मेसेज पाठवलाय? आता जानकी वहिनीने तर लग्नाला होकार दिलाय ना, मग काय झालं हिला? असं काही तो आता इथे स्वतःच्या मनाशी बोलतो. आता त्या मेसेजमध्ये असं काही दिलेलं असतं, पैसे आणि दागिने घेऊन मी बाहेर आलेले आहे आणि तू देखील मी जिथे तुला ॲड्रेस पाठवते त्या ठिकाणी तू ये. आपण तिथून म्हणजे तिकडनंच पैसे आणि दागिने घेऊन आपण जाऊयात, असं काही त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि आता राहुल ते वाचतो आणि आता राहुल जिथे त्या शर्वरीच्या फोनहून त्याला जो मेसेज आला असतो त्या ठिकाणी तो पोहोचतो. आता इथे प्रेक्षकांनो गंमत म्हणजे अशी की ते जे आहे तर पूर्ण लुक हा इथे जानकीने शर्वरीचा केलेला असतो. ड्रेसिंग, तिचे हेअरस्टाईल, सगळं काही तिने जे आहे तर पूर्णपणे शर्वरीसारखं केलेलं असतं. ती आता एका बेंचवर बसलेली असते. आता तिथे तिची जी आहे तर मागची साईड असल्यामुळे राहुलला काही कळत नाही की नेमकं ती जानकी आहे की कोण आहे. त्याला असं वाटतं की ते शर्वरीच आहे आणि तो आता बोलतो, शरू अगं हे काय, तू कशानं मला इथे बोलवलंस? अगं आपल्या लग्नाला आता परमिशन दिली आहे ना जानकी वहिनीने आणि घरचे देखील होकार भरणार आहे, तर मग कशाला? हे बघ शरू, पैशासाठी असं काहीही करायचं नाही. हे बघ, तुझ्या घरचे ना खूप चांगले आहे, तुझ्यावर खूप प्रेम करतात ते आणि तुझ्या भल्याचा विचार करता येते. तू असं त्यांच्याबद्दल विचार करू नको. आणि हे काय मेसेज करून तू मला बोलवलंस फक्त पैसे? अगं पैशाच्या मागे नको जाऊ शरू. हे बघ, पैसा किती पण कमवता येतो, पण अशी नाती कमवता येत नाही शरू. हे बघ, मला विचार माझ्या मनाची काय अवस्था आहे. तर माझ्याकडे नाते नाही आहे तर मी नात्यासाठी किती झरतोय. माझं मला माहिती आहे. तुझ्याकडे ते आहे तर त्याला तू चांगलं जप. हे बघ शरू, पैशाच्या मागे जाऊ नको. पैसा हा आपण कितीही कमवू शकतो, पण अशी नाती मात्र कमवू शकत नाही. असं काही प्रेक्षकांनो इथे तो ना परफेक्ट प्लॅन सारखंच इथे वागतो. आणि तेव्हा जानकी अशी समोर बसलेली असते. आता तिची मागची साईड ही राहुलला दिसत असतं, त्यामुळे ती केसाने अशी मागे करत असते. आता जे आहे तो राहुल त्यालाच तो इशारा समजतो आणि तो तो त्याच्या मनातलं बोलत जातो. परफेक्ट जे आहे तर इथे जानकीला त्याचं म्हणणं पडतं. आता थोड्या अंतरावर ऐश्वर्या आणि ऋषिकेश हे सगळं काही चोरून आता ऐकत असतात. आणि तेव्हाच त्याला माहिती असतं की ही शरू नाही आहे, तिच्याऐवजी हे दुसरंच कोणीतरी बसलेलं आहे. तरी देखील तो परफेक्ट प्लॅन त्याच्या प्लॅननुसारच तो इथे करत असतो. आता तेवढ्यातच तो बोलतो, शरू तू बोलत का नाही आहेस काही, असं काही बोलतो आणि होतं म्हणून आता तो तिच्या खांद्याला हात लावतो. तेव्हा मात्र जानकी ही उठते आणि आता जानकीचा चेहरा हा खूप नर्वस होतो. तिला स्वतःच्याच मनाला वाईट वाटतं, आपण राहुलवर संशय घेतला. आणि तेवढ्यात ते जे आहे तर इथे ऐश्वर्या आणि ऋषिकेश देखील आलेले असतात. तेव्हा जानकी बोलते, राहुल सॉरी, पण ना आम्हाला हे करावं लागलं. तेव्हा राहुल बोलतो, वहिनी तुम्ही आणि हे कशासाठी करताय हे सगळं? तेव्हा जानकी हे ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या झाली का तुझ्या मनाची समाधानी? बघितलंस ना, त्यांचं खरं प्रेम आहे एकमेकावर, असं काही ती बोलत असते. पण मात्र आता इथे ऐश्वर्या ही तोंडावर पडलेली असते. कारण प्रत्येक वेळेस ती त्याच्यावर संशय घेते आणि मात्र तिच्या याच्यात ती यशस्वी होत नाही, तर सगळा आरोप तिच्यावरच येतो. ते ऋषिकेशला देखील समाधान होतं की माझ्या बहिणीसाठी निवडलेला जोडीदार हा योग्य आहे आणि यांचा काही प्लॅन नाही, फक्त यांचं एकमेकावर प्रेम आहे, असं काही आता इथे जे आहे ते दृश्य दाखवलेलं आहे. आणि तेव्हा नंतर जानकी राहुलची माफी मागते की सगळं काही केलं हे तर आमचा एक प्लॅनचा भाग होता, आम्हाला बघायचं होतं की तुझं खरंच शर्वरीवर प्रेम आहे की नाही हे जाणण्यासाठीच आम्ही सगळं काही केलं. आता राहुलला हे सगळं काही कळतं आणि त्यानंतर जे आहे तर आता जेव्हा राहुल हा पुन्हा घरी आलेला असतो बघत असते. आता राहुल जसाच रूममध्ये येतो तेव्हा शर्वरी ही मोठमोठ्याने हसायला लागते, राहुल देखील. आणि आता शर्वरी ही त्याला बोलते, राहुल बरं झालं आपला प्लॅन त्यांना कळाला नाही, सगळं काही मला अगोदरच कळालं. तेव्हा तो बोलतो, पण शरू तुला कसं काय सगळं काही कळालं? तेव्हा शर्वरी सांगते की तिला कसं काय जानकीचा प्लॅन कळाला. ती त्याला बोलत असते, जेव्हा वहिनी तुला ना
तेव्हा जेव्हा जानकी वहिनी तुला औषधी देण्यासाठी आली होती ना, तेव्हा तिने तुझा फोन घेतला होता आणि तेव्हा मी बघितलं तिने तुझा फोन घेतलेला. तेव्हा मला तिच्यावर संशय आला. त्यानंतर मी तिच्या खोलीत गेले, तेव्हा मला ती खोलीत दिसली नाही आणि नंतर मग मी तुला फोन केला. तेव्हा तू मला बोलला की जिथे मी तुला मेसेज केला आहे तिथेच तू आलास, असं तू मला बोलला. त्यामुळे जे आहे तर मेसेज केला आहे आणि तुला बोलवले तेव्हाच मग मला संशय झाला की हा जो प्लॅन आहे ना, हा जानकी वहिनीने केला आहे. जानकी वहिनी उंदराला सोडून वाघाला जाळ टाकत होती, पण तिच्याच जाळ्यात ती अडकली, असं काही ती आता इथे बोलत असते. आणि बोलत नंतर ती बोलते, राहुल मी जसं तुला सांगते ना तसंच तू कर. म्हणजे आता इथे फोनवरच शर्वरीने राहुलला एक प्लॅन सांगितलेला असतो आणि त्यानुसारच राहुलने इथे अगदी बरोबर परफेक्ट प्लॅन इथे केलेला असतो. आणि आता इथे ऋषिकेश आणि जानकीच्या मनामध्ये आणखीच घर केलेलं असतं, म्हणजे विश्वासाचं घर त्याने इथे निर्माण केलेलं असतं. आता तेव्हा परत आता पुढच्या प्लॅनला हे सुरुवात करतात. ती बोलते, राहुल आता पुढे आपल्याला सावधानीने राहावं लागेल. तेव्हा तो बोलतो, शरू आता पुढे काय करायचं. तेव्हा ती बोलते, आता मी जसं सांगते ना तसं पुढे आपल्याला करायचंय. आता नवीन देखील त्यांनी प्लॅन पुढे रचलेला आहे. तर प्रेक्षकांना पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं आणखी शर्वरीने कोणता प्लॅन रचलेला आहे, जेणेकरून सगळं रणदिवे कुटुंब हे सगळं तिच्या जाळ्यात अडकणार आहे. पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे की नेमकं राहुलचं सत्य हे सगळ्यांसमोर येणार आहे की नाही येणार, की त्यांचं लग्न होणार आहे, हे पुढे पाहणं खूपच रंजक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.